घटनेचा। देवळा तालुक्यातून एक धक्कादायक लाग सुरू केला। भौर फाटा परिसरात स्कॉर्पिओनं पिकअपला ओव्हरटेक करून गाडी अडवली। स्कॉर्पिओमधून उतरलेल्या दोघांनी जब्बार तांबोळी यांना मारहाण करून जबरदस्तीनं स्कॉर्पिओमध्ये बसवले, तर चालक बागवान यांनाही जबरदस्तीनं त्या गाडीत बसवण्यात आले। त्यानंतर आरोपींनी स्वतःला आयजी स्क्वॉडचे पोलीस असल्याचं सांगत गाडीत गुटखा असल्याचा आरोप करत 25 लाख रुपयांची खंडणी मागितली। यानंतर झालेल्या बोलणीत 11 लाख रुपये देण्याचे ठरले। तांबोळी यांनी आपल्या मुलाला पैसे घेऊन येण्यास सांगितले। पहाटेच्या सुमारास निर्मल नर्सरी परिसरात पैसे देण्याबाबत चर्चा सुरू असताना वाद झाला। याच दरम्यान जब्बार तांबोळी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार करत थोडा वेळ बसू देण्याची विनंती केली। मात्र आरोपींनी त्यांचं म्हणणं न ऐकता त्यांना जबरदस्तीनं स्कॉर्पिओमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी ते अचानक खाली बसले आणि काही क्षणातच बेशुद्ध पडले। तांबोळी बेशुद्ध पडल्याचे पाहताच आरोपी स्कॉर्पिओ सोडून अंधाराचा फायदा घेत फरार झाले। यानंतर तांबोळी यांना उपचारासाठी सटाणा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी अपहरण, खंडणी, दमदाटी आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा देवळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून 3ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे तसेच पोलीस कर्मचारी राहुल शिरसाट व नितिन बारहा ते करत आहेत। साइड आ रहे थे, कलवन से देवला साइड आ रहे थे हम। काली स्कॉर्पियो आई भोर पाटे पे आड़वा मारी और हमारे को उठा के लेके गए और फरियाद की कि भाई माल है उसमें 25 लाख रुपए लगेगी। फिर उसमें से 11 लाख रुपए में तोड़ पानी। फिर उसके बाद लोनेर में गए, वहाँ पे झिकझिक हुई और जब्बर भाई को मारहान हुई दोनों में और जब्बर भाई का इंतकाल हो गया। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी नामे इलियास सुलतान बागवान राहणार चांदवड आणि जब्बार चांद तांबोळी राहणार पिंपळगाव वाखारी हे दोघे जण काल संध्याकाळी गुजरात राज्यात गेले होते। त्या ठिकाणून त्यांनी गुटखा खरेदी केला व ते आभोना मार्गे कळवणवरून देवळ्यामध्ये येत असताना कळवणवरून त्यांचा एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी पाठलाग करत होती। त्या स्कॉर्पिओ गाडीने भौर फाट्याजवळ त्यांना अडवलं आणि त्या दोघा जणांना गाडीतून उतरवून स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवून घेतलं आणि त्यातील स्कॉर्पिओमधील एका आरोपीने पिकअप गाडी स्वतः जबरदस्तीने तो घेऊन गेला। त्यानंतर त्यांनी या तिघांना सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमधील नंदनवन नॉल्स येथे घेऊन गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी या गुन्ह्यातील मयत जब्बार तांबोळी यांना पैशांची मागणी केली आणि जब्बार तांबोळी यांचे नातेवाईक पिंपळगाव येथून त्यांना भेटायला गेले असता पोलीस स्टेशन सटाणा हद्दीतील ठेंगवडा या ठिकाणी मयत जब्बार तांबोळी आणि यातील आरोपी नामे विलास जगताप यांच्यात वाद झाला आणि या वादामध्ये त्यांच्या झटापटीमध्ये जब्बार तांबोळी हे त्या क्षणी खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये आरोपी नामे विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव आणि महेश भामरे राहणार तांदळवाडी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। सध्या कायदा व सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही आहे।